तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा एक प्रोमो जो आहे आऊट झाला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की राखी सावंतला मेकर्सनी घराबाहेर काढलं आहे. आपण एक प्रोमो बघितला ज्यामध्ये सर्वजण सोफ्यावर बसलेले असतात आणि बिग बॉस म्हणतात की राखी, तुम्ही घरात म्हणजे हद्दपार केली आहे तुम्ही घरात, आणि तुम्ही आता कन्फेशन रूममध्ये या. तो म्हणजे पहिले आपण काल बघितलं का रुचिता आणि राखीचं काहीतरी बिनसलं. रुचिताने मे बी कुकिंग केली होती किंवा जेवण बनवलं होतं, तर ओट्यावर घाण जी आहे ती तशीच होती आणि ती तिची ड्युटी होती. तर बाहेर राखी येऊन बोलली तिला का तू ते साफ कर, आणि रुचिता तयार नव्हती आणि मग त्याच्यानंतर त्यांचे वाद झाले. मग नंतर प्रोमोमध्ये आपण पाहिलं डायरेक्ट की राखीच्या बेडवर रुचिताने काहीतरी आणून टाकलं बेडवर, आणि मग त्याच्यानंतर राखीने किचनची घाण आणून रुचिताच्या बेडवर ठेवली, जे खूपच एकदम विचित्र होतं. तर त्याच्यामुळे बिग बॉसने लगेच घरच्यांना बोलावलं आणि राखीने जे कृत्य केलं त्याबद्दल बिग बॉस रागवले राखीला. आणि मग त्याच्यानंतर राखीने मी तर काहीच नाही केलं बिग बॉस. मग त्याच्यानंतर तिला कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात आलं आणि त्यानंतर मेकर्स जे आहे ना तिला घराबाहेर काढता, आणि जवळजवळ बहुतेक चॅनलने ही अपडेट दिली आहे की राखीची घरातून हकालपट्टी झाली आहे, राखी घरातून बेघर झाली आहे, राखीला घरातून काढून टाकले. तर यावर मी एकच बोलू इच्छिते का तो प्रोमो जो आहे मिसलिडिंग येतो. म्हणजे राखी घरातच आहे, त्यांनी तसं दाखवलं आहे, पण त्यानंतर काही ना काही असा ट्विस्ट आला आहे ज्यामुळे राखी घरातच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रोमोला जास्त सिरियसली घेऊ नका. राखी जी आहे कुठेही गेलेली नाही, राखी घरातच आहे आणि त्याचा फक्त प्रोमो त्यांनी आऊट केलेला आहे उत्कंठा वाढवण्यासाठी लोकांची, की राखीला घराबाहेर का काढलं. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की राखीची घरातून हकालपट्टी केली, तर असं काहीही झालेलं नाही आहे. ठीक आहे. खूप चॅनल तर असं चालवत आहे का राखी फक्त 8 दिवसासाठी आली होती, मग राखी फक्त 10 दिवसासाठी आली होती, पण असं काही नाही आहे. मिसलिडिंग आहे तो प्रोमो, आणि राखी जी आहे घरातच राहणार आहे. आणि तिने ते केलं आहे, तर मला वाटतं नंतर तिला दंड शिक्षा काही ना काही देतील, काय नॉमिनेट करतील, नाही तर मग कॅप्टन्सीमधून तिला म्हणजे बाद तर केलेलं असेल. नॉमिनेशनने तिला काही फरक नाही पडत राखीला, कारण मेकर्स आहे ना, मेकर्सला ज्याला जितके दिवस ठेवायचं असतं मेकर्स त्याला ठेवतो. करण सोनवणीला इतकी टॉपची वोटिंग असताना घराबाहेर काढलं. तर राखी बॉटमला जरी असली, नॉमिनेशन झाले, वोटिंग येत नसली, तरी बिग बॉस तिला घराबाहेर जाऊ दे. जे कंटेंट देतं किंवा मग ज्याला वाईल्ड कार्ड आणलेलं असतं त्याला बिग बॉसची मर्जी असते कधीपर्यंत ठेवायचं. राहिला आयुष बॉटममध्येच होता. आयुषला असंही घरी जायचं होतं. त्याने जसा गेमचे काय म्हणतात, गेम खेळायचे शस्त्रच टाकून दिले होते, त्याला खेळायचंच नव्हतं गेम आयुषने. आणि तो आजारी पण होता, आपण बघितलं, दिसतही नव्हता. मग मध्ये लंगडताना दिसला होता तो, त्याच्या पायाला मे बी काही इंजरी झाली होती. नंतर काल आपण तन्वीसोबत त्याचा एक डान्स बघितला. इवन राखी ते गाजराचं, तो परवा भाऊच्या धक्क्यावर गाजराचं ते बोलत होती, सगळेजण खदखदून हसत होते. आयुष्यच फक्त खूप नाराज बसला होता. त्याला असं वाटलं होतं का कधी भाऊचा धक्का संपेल आणि कधी मी घरातून जाईल, काय माहिती काय झालं. तर तो एकदम मिस झाला पूर्ण म्हणजे मला काही कळालंच नाही. तो इतका म्हणजे कॅप्टन्सीनंतर तो एकदमच असं चेंज होऊन गेला. तो गेममध्ये त्याला रसच राहिला नाही. ठीक आहे, आयुषचं एविक्शन झालं, पण करणचं एविक्शन सर्वांसाठी शॉकिंग होतं. आणि मला वाटतं मीच सर्वात आधी ही बातमी दिली होती तुम्हाला की डबल एविक्शन झाले आणि करण सोनवणे बाहेर गेला आहे. खूप जणांना ते विश्वास पटत नव्हता, पण मला वाटतं पटला आहे. आणि राखी घराबाहेर गेलेली नाही आहे, राखीची काही हकालपट्टी झालेली नाही आहे. त्याच्यामुळे प्रोमोवर विश्वास ठेवू नका, राखी घरातच आहे. ठीक आहे, भेटूया असेच काहीतरी नवीन अपडेट घेऊन मी येते लवकरच. म्हणजे असं काही असलं तर, नाही तर मग डायरेक्ट रात्री रिव्ह्यूलाच भेटूया आपण. रात्री रिव्ह्यूमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा करूया. सध्या मी तुमचा निरोप घेते. हॅव अ नाईस डे. बाय बाय. भेटू लवकरच.